दर्शन घ्यायला. आमचं चाललंय ज्योतिबाला. ज्योतिबाच्या नावानं मंडळी, आम्ही आज माझ्या माहेरच्या फॅमिलीसोबत कोल्हापूर, ज्योतिबा आणि नरसोबाची वाडी फिरायला जात आहोत. खूप मजा मस्ती आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आमची गाडी सुद्धा धुवून तयार होत आहे. चला चला तर मग जाऊया. मंडळी, आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र स्थळापैकी एक कोल्हापूरचे श्री महालक्ष्मीचे मंदिर, ज्याला प्रेमाने अंबाबाई मंदिर असे म्हटले जातं. प्रवास करून दुपारी जेवणाची वेळ झाली. सर्वांनाच भूक लागली होती आणि मग आम्ही थांबलो एका छानशा रिसॉर्टमध्ये. बाहेर पाऊस तर थैमान घालत होता, जणू आमच्या स्वागत करण्यासच तयार होता. एवढ्या नोव्हेंबर महिन्यात सुद्धा जून जुलै महिन्यासारखा पाऊस लागत होता. Hello, girl. Hello. Bite this. I'll give banana skin to them. Yes. Hey, no, it's bad. See, he came. संध्याकाळी 6 वाजता आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलो. हॉटेलमध्ये आलो. फ्रेश होऊन लगेचच आम्ही महालक्ष्मी मंदिराकडे रवाना झालो. हे मंदिर दगडी वास्तूंमध्ये बांधलेले असून त्यावर खूप असं सुंदर शिल्पकाम आणि कोरीव नक्षीकाम केले आहे. श्री महालक्ष्मीचे मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर श्रद्धा, समृद्धी आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. काय कर मम्मी. औषे काय झालं? आजी पण आहे. आजी जरा झोपले आहे. Okay, thank you beta. Thank you so much.
ऍडिशनल लव आहे ते काहीतरी बोलेल आम्ही आता चाललोय ज्योतिबाला. तुम्ही पण चला ज्योतिबा बघा दर्शन घ्यायला. आमचं चाललंय ज्योतिबाला. विरा ज्योतिबाच्या नावानं छान बोल बाबू छान. आज आपण चाललो आहोत एका अशा पवित्र स्थळाकडे जेथे आकाशात गुलाल उडवला जातो. भक्तीने संपूर्ण डोंगर दणणतो आणि जल्लोषाने सर्वांच्या ओठावर एकच नाद असतो, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. आज माझे आई पप्पा सुद्धा खूप खुश आहेत. आज आपण जात आहोत हे कोल्हापूर जवळ डोंगराच्या टोकावर अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक स्थळ, ते म्हणजे श्री ज्योतिबा देवाचे मंदिर. येथे मुख्य देवता श्री ज्योतिबा असून त्यांच्या सोबत खांडेराव आणि यमाई देवीचीही पूजा केली जाते. येथे ज्योतिबाच्या नावाने चांग भलं असं बोलून गुलाबी रंगाचा गुलाल खूप मोठ्या प्रमाणात उधळवला जातो. त्यामुळे संपूर्ण परिसरात गुलाबी रंगाने न्हाऊन निघालेले सर्वजण दिसतात.
तर मंडळी, जय गुरुदेव. आता आपण जात आहोत जेथे भगवान दत्तात्रेयांनी स्वतः वास्तव्य केले, ते म्हणजे नरसोवाडी, ज्याला प्रेमाने सगळे नरसोबाची वाडी म्हणतात. नरसोबाची वाडी मंडळी हे पवित्र ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा नदी आणि पंचगंगा नदी या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. दर्शन करायला कुठे लांब लांब पायऱ्या करणार. हा चला तर मंडळी, आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालोय. या प्रवासात जी भक्ती, समाधान, शांतता अनुभवण्यास मिळाली ती शब्दापलीकडे होती. तुम्ही पण या ऐतिहासिक स्थळांना नक्की भेट द्या. धन्यवाद.